सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. हुतात्मा वीरभाई कोतवालांचा जय असो. तळा तालुका नाभिक सामाजिक संस्थेच्या वतीनं तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यासंकुलात हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचा हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी नाभिक सामाजिक संस्थेचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष व तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, डॉक्टर भगवान लोखंडे, प्राध्यापक पाटील एनसी, तळा तालुका नाभिक सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष रुपेश साळुंखे, उपाध्यक्ष संजय शिर्के, सचिव वैभव शिर्के, खजिनदार योगेश शिर्के, सदस्य निरंजन शिर्के, सुनील शिर्के, सुभाष शिर्के, रमेश शिर्के, मंगेश साळुंखे, मनोज साळुंखे, गणेश शिर्के, विवेक शिर्के, रोहित शिर्के आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी वीरभाई कोतवाल यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अफाट बुद्धिमत्ता, अचाट कर्तृत्व, पराकोटीचे मातृप्रेम, कमालीचे संघटन कौशल्य लाभलेल्या भाई कोतवालांचा जन्म निसर्गरम्य माथेरानमध्ये 1 डिसेंबर 1912 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण माथेरानच्या शाळेमध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. मॅट्रिक परीक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ते पहिले आले. पुढे कायद्याचे शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये पूर्ण करून ते ॲडव्होकेट विठ्ठल लक्ष्मण कोतवाल झाले. अवघ्या 31व्या वर्षी हुतात्म्य मिळालेल्या तेजपुंज तारा म्हणजे विठ्ठलराव लक्ष्मणराव उर्फ भाई कोतवाल. एकीकडे स्वातंत्र्यासाठी परकीयांसोबत तर दुसरीकडे गरीब शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी स्वकीयांसोबत लढाई, अशा दोन्ही लढाया त्याग आणि प्रखर देशभक्तीच्या कसोटीवर लढणारा हा महायोद्धा म्हणजे वीरभाई कोतवाल. इतिहासाने त्यांची फारशी दखल घेतली नसली तरी स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्याग व बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर दत्ता कुंतेवाड तर आभार प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव यांनी मानले. यावेळी दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शाळा ही विद्येची देवता मानली जाते. आई वडिलांच्या नंतर जे संस्कार मुलांना दिले जातात ते शाळेकडूनच. त्यातलाच एक भाग म्हणून देशाच्या स्वातंत्र्य काळात आपल्या कुटुंबावर कुर्सीपत्र देऊन देशवाजी बलिदान दिले, त्यापैकी हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील. आज आपण या निमित्ताने फोटोचे अनावरण जे संकल्पना दिली त्याबद्दल तळा तालुका नाभिक सामाजिक संस्थेच्या वतीने मी तळा तालुका नाभिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपणास धन्यवाद देतो आणि इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. हुतात्मा वीरभाई कोतवालांचा, हिराजी पाटलांचा. स्वतंत्र लढ्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन बलिदान केले. त्यामध्ये हुतात्मा वीरभाई कोतवाल तसेच त्यांचे आझाद दस्त्याचे कार्य फार मोलाचे आहे. तो काळ फार धामधुमीचा होता. दुसऱ्या महायुद्धाचा वनवास शिगेला पोचला होता. असा असताना ब्रिटिश भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीपुढे झुकायला तयार नव्हते. महात्मा गांधींनी 1942 साली आझाद मैदान येथे भारतातून चले जाव असे नाटक सांगितले. त्या क्रांतीच्या बरेच क्रांतिकारक जे ज्ञान अज्ञात क्रांतिकारक आहेत त्यांनी बलिदान दिलेले आहे. याच अग्निकुंडात हुतात्मा वीरभाई कोतवाल यांनी चळवळ उभी केली. मुसळधार रक्ताने मातृभूमीला परवेशाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी, आपल्या सर्वस्वाचे बलिदान देण्यासाठी मातृभूमीच्या या महान सुपुत्राचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी आताच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे झाला. अनंत अडचणी व अडथळे पार करत अतिउच्च धैर्य दाखवत अपार परिश्रम करून ते बॅरिस्टर झाले. पण या माती आणि माता यांच्याशी एकरूप होऊन त्यांनी या भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी काहीतरी मला करायला पाहिजे या प्रेरणेतून आझाद हिंद दस्त सेनेची स्थापना केली. त्याला त्यावेळची त्यांचे साथीदार गावकरी यांनी खूप मोलाची मदत केली. वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीची सर्वांनाच इतकी सवय झाली होती की देव देश आणि धर्मासाठी सर्व लोप पावला होता. सारे राष्ट्र अगतिक व निराधार झाले होते. अखंड चालणाऱ्या पिवळमुळे दरिद्र वाढले होते. या सर्वांची चीड हुतात्मा वीरभाई कोतवाल यांना होती. गोरगरिबांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी, धान्य तुटवडा टाळण्यासाठी भाऊसाहेब
आमदारांच्या नांग्या ठेचल्या. पतपेढी, वाचनालय, व्यायामशाळा या माध्यमातून समाज सुसंघटित व एकनिष्ठ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चलेगाव चळवळी, करेंगे या मरेंगे या स्वराज्याच्या निर्धाराने त्यांनी आझाद हिंद दस्त या सेनेची स्थापना केली. ऑगस्ट क्रांतीचा लढा आता शिगेला पोहोचला होता. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचे काम आझाद हिंद दस्त्याच्या सेनेने जमिनी काव्याने त्यांचे प्रयत्न चालू होते. 2 जानेवारी 1943 ची काळी रात्र होती. हुतात्मा वीरभाई कोतवाल आपल्या साथीदारांसहित मुरबाड येथील सिद्धगड या ठिकाणी आश्रयाला होते. ज्यावेळी 1 रुपयाला ज्यावेळी 1 रुपयाची किंमत धान्यावर पदायची होती, त्यावेळी वीरभाई कोतवालांना 10,000चे बक्षीस या इंग्रज गव्हर्नमेंटने लावले होते की जेणेकरून हे मिळते पाहिजे. 2 जानेवारी 1943 रोजी इंग्रजांनी शूट आउट करून या आपल्या महान क्रांतिकारकाला शहीद केले. तो त्यांचा आज बलिदान दिवस आहे. बलिदानाची ही गाथा अमर आहे. तुम्ही आज आपण मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत, कारण सिद्धगडच्या मातीत त्याने आपला रक्त सांडला आहे आणि या गुलामगिरीच्या भोगातून स्वतंत्राचा योग आमच्या झोळीत दान केला. मुक्तीची ज्योत कायम ठेवण्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागेल तरी चालेल. भारतभूमीला परकेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, जे बलिदान दिले, त्याला माझे शतशः नमन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जगामध्ये, या भारतामध्ये अनेक असे बलिदान देणारे वीर होऊन गेले. भगतसिंग, सुखदेव यांची नावं आपण नेहमी ऐकतो, पण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचे शहीद झाले त्यांचा नामोल्लेख फार केला जात नाही. आणि म्हणून हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या फोटोचं अनावरण करण्यासाठी मी संस्थेकडे प्रस्ताव दिला आणि संस्थेने मोठ्या मनाने त्या हुतात्मा वीरभाईच्या फोटोचं अनावरण केलं. इतकंच नव्हे, हे अनावरण झाल्यानंतर आमचे प्राचार्य, आमचे शिक्षक लोक यांनी अशा प्रकारे नुसतं फोटो लावून उपयोग नाही, तर त्यांची जयंती, त्यांची शहीद दिन, पुण्यतिथी आपण साजरी केली पाहिजे या इच्छेने त्याने आज हा कार्यक्रम आयोजित केला. मी माझ्या संस्थेचा विश्वस्त म्हणून धन्यवाद देतो. या ठिकाणी नागरिक समाजाचे जे काय पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके प्राचार्य यादव सर, दाटणे सर आणि लोखंडे सर, आता अर्थात इतर सगळा स्टाफ आणि या लोकांच्या सहकार्यामुळे आपला हा कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो. हुतात्मा वीरभाई कोतवालांचा जन्म 1 डिसेंबर 1912 साली झाला. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये भाईंनी दिवस काढले. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे त्यांची हुशारी दिसू लागली. SSCच्या परीक्षेत महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने ते पास झाले. अतिशय हुशार आणि विद्वान होते. पुढे शिक्षण घेत असताना त्यांनी आपलं शिक्षण आपल्या आत्या आणि इतर आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन ते बॅरिस्टर झाले. या माणगाव तालुक्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर नेरळ येथे त्यांचं प्रस्थान झालं. त्यावेळी भाऊसाहेब राऊत हे कर्जत तालुक्याचे कंठमणी होते. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्याबरोबर राहून भाईंनी गोरगरिबांची कामं करण्यास सुरुवात केली. बॅरिस्टर झाल्याच्या नंतर त्याने
फुकट मोफत खटले चालवले, गोरगरीब शेतकऱ्यांची शेती मिळवून दिली. इतकंच नव्हे तर त्या टायमाला जे काय सावकार लोक होते त्यांच्याकडून गरीब जनतेची पिळवणूक होत होती. ती पिळवणूक होऊ नये त्यांना म्हणून त्यांनी स्कूल हायस्कूल काढले. त्याचप्रमाणे धान्य कोठ्या काढल्या. आज सुद्धा या धान्य कोठ्या कर्जत तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. असं सार्वजनिक काम करत असता राजकारणामध्ये प्रस्थान करण्यासाठी भाऊसाहेबांनी त्यांना सांगितलं आणि ते नेरळ नगर पंचायतीचे नगराध्यक्ष झाले. पुढे 1942 सालाला, या 42 सालामध्ये गांधीजींनी आझाद मैदानावर चले जाऊचा नारा दिला. इंग्रजांना चले जाऊचा नारा दिला. आमच्या देशातून हकलून द्या यांना, परागंदा हा आमच्या जिल्हा राज्यातून, अशा प्रकारचा नारा दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आपण जिंकू किंवा म्हणू, पण इंग्रजांना या देशातून घालून देऊ. आणि या प्रेरणेने अनेक तरुण या लढ्यामध्ये उतरले. या लढ्यामध्ये उतरत असताना त्यावेळी भाई हे कर्जत आणि मुरबाड या तालुक्यामध्ये कार्यरत झाले आणि त्याने एकच ओळखलं, या इंग्रजांचं जर नाक दाबायचं असेल तर या ठिकाणी मुंबईला जाणारी वीज तोडली पाहिजे, यांचे टेलिफोनचे कनेक्शन तोडले पाहिजे. आणि त्याप्रमाणे भाईंनी आझाद दस्ता नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. या आझाद दस्तामध्ये त्यावेळी अनेक तरुण त्या ठिकाणी आले. गोमाजी पाटील, हिराजी पाटील, भगत मास्तर, त्याचप्रमाणे असे अनेक. इतकेच नव्हे तर मुंबईहून आणि इतर ठिकाणाहून गोमाजी पाटील, हिराजी पाटील, जितू गौरी, राघवनागा भगत, धोंडू देसाई, मारुती शेलार, धाकू डुकरे, काळू दळवी, नथू भोईर, वामन भोईर, देवू कनोजे, राघव गाडे, अप्पा शेंडे, भास्कर तांबट, उत्तरेकडून लोक आले. रामलाल श्रीवास्तव दक्षिणेकडून आले आणि शेट्टी, कांतरा शेट्टी, काठेवाडचा शशिलाल दलाल, राजकोटच्या चंद्रकांत गुजराती आणि तुक्या पुतळ्या कातकरी हे त्या आझाद दस्त्यामध्ये सामील झाले. आणि आम्ही ठरवलं की जे काय विजेचे खांब आहेत, मुंबईकडे जाणारी वीज आहे ती तोडायची. नेरळजवळी वांगणी इथे दोडेगावच्या ठिकाणी त्यांनी पहिलं पॅनल तोडला. अतिशय हुशारीने काम करून त्या ठिकाणी चांगले धडाडीचे आणखी लोक त्याच्यासोबत आणि माहितगार लोक सोबत घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी ठाण्याला हॉल नावाचा साहेब होता इंग्रजांचा. या हॉलची तडफडाट झाली आणि भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी त्यांची ही जी काही टोळी होती आझाद दस्ता, त्यांना पकडण्यासाठी त्याने जगजग पकडले. अखेर आपण निश्चित सांगण्यासारखं वाटतं की फंद फितुरीनेच आपण खलास होतो. त्याप्रमाणे फंद फितुरी झाली. सिद्धगडच्या घरीमध्ये भाई आपल्या सहकाऱ्यांसह राहिले होते. इकडे हॉलला बातमी कळली. एका दूधवाल्याचा आसरा घेऊन भाईंना दूध पोचवण्याचा तिथे एक गवळी होता, त्याचा आसरा घेऊन त्यांनी घडीपर्यंत आले. त्यावेळी सगळे पहाटेची वेळ होती. बाकीचे लोक उठले होते आणि त्या टायमाला हिराजी पाटलांनी यांना तोंड धुण्यासाठी पाणी तापवण्याचं काम चालू होतं. हिराजी पाटील एका ठिकाणी पहारा देत होते. एवढ्यामध्ये पहिली गोळी आली. पहिली गोळी आली आणि हिराजी पाटील पडले.
गोमाजी पाटील त्यांचे वडील बापाच्या देखत पोराचा पोरगा गेला आणि मग जिकडे तिकडे पळापळ सुरू झाली. यांच्याकडे हत्यारं नव्हती, हत्यारं होती परंतु ती एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेली होती. बघत नसतं बाकीचे इतर जिकडे तिकडे रानावनात पळत गेले आणि दुसरी गोळी आली ती भाईंच्या मांडीमध्ये होती. बाईंनी सांगितलं, मास्तर माझा विचार करू नका, तुम्ही जा. आणि त्याप्रमाणे भाई कोतवाल तिथे पडले, रांगत रांगत एका झाडाच्या आडोशाला गेले. शेकडो गोळ्याच्या अजून साक्ष देत आहेत त्या झाडामध्ये लागलेल्या. सिद्धगडाला गेले, त्या झाडामध्ये लागलेल्या शेकडो गोळ्या हॉल साहेबाने भाईंच्या माथ्यात गोळी, भाईंच्या आणि हिराजी पाटलाच्या पायाला दोऱ्या बाजून कळापर्यंत कठोडत त्यांना ओढीत ताणी कळम लाडलं. अनेक लोकांनी ज्यावेळी सांगितलं तेव्हा त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. लोक संतापले, नेरळच्या गुरुबाव शेठचा बंगला जाळला. अशा प्रकारे आईंनी आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलं. मी त्यांना शतशः प्रणाम करून हे हौतात्म्य वाया न जावं आणि आपल्या सर्वांना भाई म्हणजे कोण याची थोडीफार कल्पना यावी या उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम घडवला आहे. संस्थेचे धन्यवाद मानतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.